नमस्कार मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आज तर आपला खास दिवस होता. 79वा 79 इंडिपेंडन्स डे, स्वतंत्र दिवस. मी काल या विषयावरती थोडंफार बोललो होतो, पण आजचा जो विषय आहे या विषयावरती एक गांभीर्याने आपण आज आज मी अनुभवलं हा विषयाबद्दल. मी हा घेण्याच्या अगोदर मी हा दिवसभर अनुभव केला आणि त्याचबरोबर त्याचे फायदे किती मला भेटले त्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम नमस्कार, संतोष सरवणकर. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या अध्यायामध्ये. 48वा दिवस आहे आपला. आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे शांत राहणे, कीप सायलेन्स. आता कीप सायलेन्स, आता शांत राहणे म्हणजे मी असं म्हणत नाही ना की तुम्ही आयुष्यभर शांतच राहा. नाही, शांत राहणे म्हणजे कसं सांगू मी, आपल्याला कळतंय की नाते पण जपायचे आपल्याला. आपल्याला कळतंय लोकही आपल्या जी प्रेम करते पण जपायचे आपल्याला. पण समोरचा व्यक्ती आपल्यावर चिडलाय किंवा काही नाराज आहे, काही गोष्टींमुळे नाराज आहे, तर आपण तिकडे काय करतो माहिती का, आपण डिबेट जेव्हा करतो तर डिबेट करण्यामध्ये काय फरक नाही, म्हणजे काही अर्थच नाही आहे की आपण जेव्हा डिबेट करणार तेव्हा डिबेट करताना समोरचा व्यक्ती आपला मुद्दा मांडणार आणि आपण आपले मुद्दे मांडणार. दोन्ही मुद्दे मांडता हे जे नातेसंबंधी आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये जर आपलं आयुष्य बदलायचं असेल तर त्याच्यामध्ये नातेसंबंधी हे कामाचे आहेत. तर ह्या विषयामध्ये जर तुम्हाला ह्या गोष्टी कळत असतील तर आपण खूप गोष्टीच्या खूप पलीकडे गेल्या पाहिजे आपण. तो विषय जसा होता की शांत राहण्याचा आहे, आपलं सायलेंट राहण्याचा विषय जो आहे, तर त्या विषयावरती कसं आहे की आपले नातेसंबंध झाले. आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत, शांत राहून मला असं वाटतं ना खूप काही गोष्टी आपल्याला कळतात. जर आपण चुकीचे आहोत तरी आपण शांत राहतो ना, त्यावेळेला आपल्याला समोरच्याला कळतं की हा वा ह्याची चूक आहे, तर हा शांत आहे, याचा अर्थ आहे त्याला जाणीव झालेली. त्याचप्रमाणे जर तुम्ही चुकीचे नाही आहात आणि समोरचं जर चुकीचं आहे आणि तो आपल्याशी जो संवाद साधतोय तो एक व्हॉल्यूमच्या डिसेबलला, म्हणजे एकदम नॉर्मल व्हॉल्यूमला बोलतोय चुकीचे, तर आपण त्यावेळेला शांत राहणं गरजेचं आहे. कारण की आपला त्या व्यक्ती, जर तो व्यक्ती आपल्या आयुष्यामधलं काही महत्त्व देत असेल ना तर त्या व्यक्तीला जपणं गरजेचं आहे. मित्रांनो, शांतता ही आपल्याला आहे ना खूप उंचावर घेऊन जाऊ शकते. द पॉवर ऑफ सायलेन्स सेशन झाल्या अगोदर आपल्या ह्या अध्यायावर आपण बोललोय, पण त्यामध्ये तो एक वेगळा विषय होता. पण पॉवर ऑफ सायलेन्स काय आहे माहिती आहे का, तुम्ही शांततेत अशा गोष्टी तुम्हाला कळतील ना, तुमच्या विरोधात कोण आहे, तुमच्या सोबत कोण आहे, तुमच्या पाठिंबा देणारा व्यक्ती कोण आहे, तुमच्या गैरफायदा घेणारा व्यक्ती कोण आहे, या शांततेमध्ये सर्व कळून जाईल. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही काही टेन्शनमध्ये किंवा तुम्हाला काही राग वगैरे येत असेल ना, तर राग हा सर्वात मोठा शत्रू आहे आपला राग. मित्रांनो, राग मी सर्व परिवार, आपले जेवढेही हे व्यक्ती, जेवढे माझी मंडळी, आपला जो परिवार तयार झालेला आहे आणि जे कोणी हे आपले अध्याय बघत आहेत रोज, राग हा सर्वात हानिकारक गोष्ट असं आहे की रागात आपण जे काही बोलून जातो ना ते समोरच्या व्यक्तीला तर
लागतं, पण तुम्हाला हे कळत नाही की तुम्ही रागात काय बोलून गेलात. त्याचबरोबर जर तुम्ही त्यावेळेला शांत राहिलात आणि तो राग आतल्यात पासून घेऊन शांत राहून थोडा वेळ काही ना शांत राहून, तुम्हाला कोण ना कोणतरी भेटेल आपल्या याच्यामध्ये की तो तुम्हाला हसवेल, तुमच्या चेहऱ्यावरती एक स्माईल येऊन जाईल. जर ती स्माईल आली तर मग 100% आहे की तो राग निघून गेलेला असेल. पण राग निघून गेल्यानंतर तुम्ही असा विचार करू नका की आता मी शांत झालो आहे, मी पुढे ते लक्षात ठेवणार. चुकीचं आहे ते. आपल्या आयुष्यामध्ये एक सरळ घटना अशी आहे की आता जे घडलं ना ते उद्या नाही घडणार आहे. आणि जर उद्या घडत असेल ना तर त्या व्यक्तीला, त्या गोष्टीला, त्या घटनेला सांभाळण्यासाठी तुम्ही जी आता शांतता घेतली ना, त्या शांततेमध्ये विचार करा ना की उद्या जर असं काही घडलं तर त्यावेळेला काय करता येईल. हीच आहे पॉवर ऑफ सायलेन्स. आणि पॉवर ऑफ सायलेन्स खरं सांगू तुमच्या आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य बदलण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जास्त काय बोलणार नाही मी. आता शॉर्ट व्हिडिओज म्हणजे शॉर्ट टॉपिक आपण लगेच थोडक्यात सांगायचे, थोडक्यात संपवायचे, जास्त मोठं बोलायचं नाही. आणि थोडक्यामध्ये बोलल्याने असं वाटतं की तुम्हाला जास्त विचार करण्याला वेळ भेटतोय. तुम्ही जास्त बोलले की तुम्ही काय करता की स्किप करून टाकता. मी बघतोय की काही लोकांना असं वाटतं की हा खूप मोठा अध्याय चालणार आहे, नको शॉर्टकटमध्ये करूया, शॉर्टकटमध्ये संपूया. आनंदी राहा, निरोगी राहा, राग कमी करा, रागावर नियंत्रण ठेवा, शांततेत जगणं शिका. शांतता ही तुम्हाला खूप उंचावर घेऊन जाईल आणि शांतता हीच तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तरही देईल. तुमची मी आज रजा घेतो. उद्या परत भेटूया आपण. जय महाराष्ट्र.